बाहेरून स्वप्नील कांबळे नावाचा मुलगा ओपन सर्वसाधारण मध्ये एससी पुरुष टाकण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी एससी महिला तिथे रिझर्वेशन आहे पूर्वीचं, त्यानंतर सुद्धा ते टाकण्यात आले. दोन्ही कॅन्डिडेट जे आहे बीजेपी मधून आलेले आणि पक्षात सदस्याची नोंदणी पण नाही, नसताना इंटरव्ह्यू पण दिलेले नाही, त्यांना पक्ष तिकीट दिलेलं आहे. आम्ही 30 वर्षापासून काम करत असून आम्हाला तिकीट दिलेलं नाही. काम केलेलं आहे. परत दानोरकर मॅडम आमदार असताना मी आमच्या समाजासाठी त्या वरोऱ्याला सुद्धा आम्ही मॅडमचं काम केलं. एवढं निष्ठेने काम करून सुद्धा जर एखादी नवीन जर कोणी महिला जर येत असेल तर त्यांना तिकीट देणं हे खरोखरच अन्यायकारक आहे. तेव्हा मी या गोष्टीचा मी काँग्रेस पक्षाचा निषेध करतो. अरे पुन्हा मी मुद्दा मांडतोय, न घेता तिकीट देणं हे अन्यायकारक आहे. मागा 2017 मध्ये आम्ही सेकंडवर होतो, 21 वोटिंग घेतले आणि ज्या महिलाला दिली त्याला 17ची वोटिंग असून त्यांना दिली. कारण आमचा असाही पट्टा शास्त्रीनगर प्रभाग आहे, त्या प्रभाग बीजेपीचा बालेकिल्ला आहे. परंतु त्या बीजेपीच्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही हमेशा 2दा आणि 2-3दा आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो. परंतु आमच्याच लोकांनी मला पराभूत केलं. कारण का बीजेपी वाल्यांनी पराभूत नाही केलं, काँग्रेसच्या लोकांनी पराभूत केलं. आणि तेवढं असून आपण सेकंड नंबरवर राहत असून तुम्ही अनोळखी महिलाला जर एक नातेवाईक म्हणून समजा किंवा जॉब फॅक्टर म्हणून जर देत असाल तर मग आम्ही काय सतरंजा उचलायच्या का? कारण का आमचे जे प्रदेश अध्यक्ष रतन शिलावर मी विजयंती विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आहे. 30 वर्षापासून पक्षात काम करत असून आम्हाला डावलण्यात आलेलं आहे आणि बाहेरून आलेल्या 35 लोकांना तिकीट काँग्रेसचे देण्यात आलेले. कोण दिलाय? प्रतिभा दानोरकर यांनी तिकीट पाठवलेली. आमची मागणी आहे की मग निष्ठावान कार्यक्रम वगळून दुसऱ्यांना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलेलं आहे. तर पक्षाकडे आम्ही हर्षवर्धन सपकाळ साहेबाकडे तर हे करणार आहोत आणि चंद्रपूर महानगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी. बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा आणि आर्थिक व्यवहार तपासले जावे. डावललेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. खासदार प्रतिभा दानोरकर यांनी खुली भूमिका व स्पष्टीकरण द्यावे. हर्षवर्धन सपकाळ आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे आम्ही करणार आहोत. कारण सर्वसाधारण तिकिटाच्या ठिकाणी एससी कॅन्डिडेटला सुद्धा देण्यात आलं, एससी महिला असताना त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही कंप्लीट करणार. विजयंती पदाचे आम्ही सगळे जिल्ह्यातले पूर्ण पदाधिकारी राजीनामे देणार आहोत. हे आम्ही पक्ष प्रदेश अध्यक्षांना कळवणार.